च्या भरवशावर मंगळवेढा आणि परिसरात तूर, मटकी, उडीद आणि सूर्यफूल अशा प्रकारची पिकं घेण्यात आली होती। मात्र सध्या आपण या शेतामध्ये बघू शकतोय किती प्रमाणात या पाणी साठलेलं आहे बघा। तर या साठलेल्या पाण्यामुळे या सूर्यफुलाची पूर्णतः वाट लागणार आहे। सध्या आपण मंगळवेढा शिवारात उभा असून आपल्याकडं काही शेतकरी आहेत ज्यांनी इथं उडीद पेरलेलं आहे आणि या उडीदचं झालेलं नुकसान हे आपण या छायाचित्रात बघू शकतोय। आता ते शेतकरी रस्त्यावर हवालदिल होऊन उभा राहिलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांचं मनोगत ऐकून घेऊया। तुमचं नाव सांगा? दादासाहेब गुंडाप्पा नकाते, मुक्काम पोस्ट बोराळी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। बरं, ही तुमचं कशाच पीक काय घेतलं होतं? हे उडीद आहे। बरं, किती एकर आहे? 5 एकर आहे। बरं, या आता सध्या तुम्ही मला वाटतं रब्बीचा कधी पेरा घेतला होता का तुम्ही? नाही, पहिल्यांदाच पेरा घेतलाय। म्हणजे पाऊस पाणी जर योग्य असल्यामुळे जर तुम्ही त्याचा पेरा घेतलेला आहे, मग तुम्हाला सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला होता। हो। मग आता सध्याच्या कंडिशनला काय सध्या ह्याची परिस्थिती काय आहे? सध्या आता कसं आहे, त्या शेंगा वगैरे चांगली आहे, आलंय चांगलं, पण आता पावसामुळं पाकच खराब झालेला आहे ती। बरं, आता ही काढा आज तुमच्या पदरात पडला असं वाटतंय? आता सध्या तर काढा येत नाही ती। बरं, आता ती पदरात पण पडत नाही सध्या, तर वातावरण असं आहे। आणि याला काढायचं बरेच प्रमाणात अवघड आहे। तर दैवत येतं आणि कर्म येतं अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे। तर या मायबाप सरकारनं यांच्या मागणीकडे लक्ष देऊन, झालेल्या नुकसानाकडे लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे। स्टार सम्राट न्यूजसाठी मी अशोक सुतार, बोराळे, मंगळवेढा। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा।